गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात एक विशेष आरक्षणाच्या आंदोलनात एकच नाव गाजत आहे, मनोज जरांगे पाटील. पण जरांगे पाटलाच्या आंदोलनानंतर अजून एक नाव जोरदारपणे पुढे येऊ लागलंय. ते म्हणजे धनगर समाजाचे तरुण नेते दीपक बोराडे. आज मी तुमच्या समोर या विषयावर सविस्तर बोलणार आहे, की धनगर समाज महाराष्ट्रात शतकानुशतक आहे. हा समाज पारंपरिकरित्या मेंढपाळ, पशुपालन आणि शेतकरी म्हणून ओळखला जातो. धन म्हणजे संपत्ती आणि घर म्हणजे राखण करणारा. त्यामुळे धनगर म्हणजे संपत्तीची, जनावरांची राखण करणारा या समाजाने शेकडो वर्ष महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवाला आधार दिला. हा समाज मुख्यत्वे पशुपालन, शेती आणि परिश्रमावर जगणारा आहे. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात या समाजाची ठिकठिकाणी वस्ती आहे. 1990 नंतर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला. धनगर समाजाला एसटी अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मिळावं अशी मागणी अनेक शतक सुरू आहे. पण सरकारकडून केवळ आश्वासन दिली गेली आहे. वेळोवेळी आंदोलन झाली, नेते पुढे आले, पण ठोस निर्णय झाला नाही. जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जी चळवळ उभारली ती महाराष्ट्राच्या इतिहासात मोठी ठरली. त्याच धर्तीवर आणि आता धनगर समाजात दीपक बोराडे यांचं नाव पुढे येत आहे. वयाने तरुण पण विचाराने प्रगल्भ, समाजाच्या समस्या थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद असलेले, सोशल मीडियाचा योग्य वापर करून समाजात जागृती घडवणारे धनगर समाजातील तरुण वर्गाला ते खूप भावत आहेत. कारण बोराडे फक्त मागण्या करत नाही, तर त्या मागण्यांसाठी लढा देण्याची तयारी देखील दाखवतात. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाने राज्य सरकारला हलवलं. लोकांना विश्वास बसला, की एक सामान्य माणूसही मोठा लढा देऊ शकतो. आता धनगर समाजाही हाच विश्वास वाढला आहे. जर मराठ्यांसाठी जरांगे उभा राहू शकतात, तर आमच्यासाठी दीपक बोराडे का नाही? असा प्रश्न समाजात उपस्थित होतोय. त्यामुळेच बोराड्यांची चर्चा जोरात सुरू आहे. कुठलाही राजकीय आडपडदा न ठेवता सरकारवर थेट टीका, विशेषतः ग्रामीण भागातील तरुण त्यांच्या मागे उभा राहत आहे. व्हिडिओ, पोस्ट, थेट प्रसार माध्यमाशी मोठा जनसमर्थनाचा माहोल तयार करणे. समाजातील पारंपरिक नेते जिथे मागे पडले, तिथे बोराडे एकत्रित आणत आहेत. सरकारसाठी धनगरांचा प्रश्न नेहमी डोकेदुखी ठरला आहे. जरांगे पाटलामुळं आधीच सरकार दबावाखाली आहे. त्यात बोराडे यांचा दबाव वाढला आहे. तर राजकीय समीकरण ढवळून निघतील. कारण धनगर समाजाचं मतदान राज्यात निर्णायक ठरतं. जर बोराडेंनी सातत्य ठेवलं तर संपूर्ण समाजाचा मुख्य चेहरा बनू शकतात. धनगर समाजासोबतच इतर मागासवर्गीय समाजही त्यांच्या आंदोलनाकडे आकर्षित होऊ लागले आहेत. दीपक बोराडे यांनी काही दिवसापूर्वी मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये लोकांना अस्वस्थ केलं आहे, की म्हणून जरांगे पाटील यांच्यासारखा प्रामाणिक नेता मिळायला पण नशीब लागतं. आणि जरांगे पाटलांनी लढा केला आणि ते प्रामाणिकपणे पार पाडला देखील. त्यामुळे दीपक बोराडे यांनी समाजाला एकजुटीनं राहण्याचा आदेश दिला आहे. आता सरकार दीपक बोराडे यांच्या मागण्यांकडे लक्ष घालतं का, हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. तर तुमचं या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.